नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि राकेश बाहेर बोलत उभे असतात. त्यावेळेला ईश्वरी राकेशला सांगते की मी तुमच्याशी खोटं बोलणार नाही राकेशजी, परंतु जेव्हापासून आपल्या लग्नाची बोलणी सुरू झाली आहेत ना, तेव्हापासून मला खरंच असं म्हणजे विचारच करता येत नाही आहे. म्हणजे तुमच्याबरोबरच्या सुखी संसाराच्या स्वप्नांची जी चित्रं आहेत ती मला अशी समोर रंगवताच येत नाही किंवा दिसतच नाही आहेत, असं ती सरळ त्याला बोलते. त्यावेळेला तो म्हणतो की हे बघा ईश्वरीजी, साहजिकच आहे, कारण आपल्यासमोर अचानक हा निर्णय ठेवण्यात आला आहे ना, परंतु तुम्ही काळजी करू नका. मी कोणत्याही प्रकारे तुमची फसवणूक होऊ देणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. कितीही काही झालं तरीही मी मात्र तुमची साथ सोडणार नाही आहे. मी 7 जन्म तुमची साथ देईन ईश्वरीजी, असं म्हणून तो तिचा हातात हात मागत असतो आणि तुमची फसवणूक होऊच देणार नाही असं म्हणतो. त्यावेळेला आता ईश्वरी ही त्याचा हातात हात देत नाही, परंतु ती म्हणते की एका गोष्टीचं मला जरा बरं वाटतंय, म्हणजेच जरा मनाला समाधान मिळतंय की ज्या व्यक्तीशी मैत्री आहे ना, त्याच व्यक्तीशी आपलं लग्न ठरतंय. म्हणून एवढं तरी मला जरा बरं वाटतंय आणि समाधान मिळालंय मनाला. तेव्हा मग तो म्हणतो की ईश्वरीजी, अहो लग्न म्हणजे दुसरं तरी काय असतं. सुरुवातीचा लग्नाचा पाया हा म्हणजे एकमेकांमध्ये असलेली मैत्रीच आहे. जर दोघांमध्ये छान मैत्री असेल तर ते एकमेकांना छान समजूनही घेतात आणि शिवाय संसारालाही छान सुरुवात होते, हो की नाही. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, वाईट वाटून घेऊ नका मी जे काही मगाशी म्हणाली त्याबद्दल. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, असं काहीच नाही ईश्वरीजी, तुम्ही अजिबातच तो विचार करू नका, कारण काही झालं तरीही मी सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करेन, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. मग ईश्वरी म्हणते की खरं तर आपल्या लग्नाची घाई करतायत, परंतु मला ना अजिबात म्हणजे हे आवडत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की नका काळजी करू ईश्वरीजी, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, मी आहे तुमच्यासोबत. मी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही आणि तुमचं मन जपणार मी. नका काळजी करू, मी तुम्हाला वचन देतो ना तसं, असं म्हणून तो तिचा हातात हात धरतो. आणि ईश्वरी त्यावेळेला जराशी ऑकवर्ड झाल्यासारखी वाटते. ती पटकन तिचा हात मागे काढून घेते आणि म्हणते की मी आलेच हा जरा, असं म्हणून आता ती आतमध्ये ते चहाचे कप घेऊन जाते. आणि खरं तर राकेशच्या तावडीमधून तिला सुटायचं असतं, म्हणून ती तिथून निघून जाते. त्यानंतर मूर्ख राकेश स्वतःचा हातच बघत बसलेला असतो ईश्वरीचा हातात हात घेतल्यानंतर, आणि त्याला त्यामुळे खूपच आनंद होत असतो. आता इथे अर्णव हा ईश्वरीच्या आठवणींमध्ये काही गोष्टी करण्यासाठी विचार करत असतो. ईश्वरीने ज्या ठिकाणी पाणीपुरी पार्टीसाठी अर्णवला आणलेलं असतं, त्या ठिकाणी आता तो आलेला असतो आणि तिकडचे ते क्षण त्याला आठवत असतात. आणि कशाप्रकारे ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही त्या उरणच्या जंगलात फसले होते, त्यावेळेला ईश्वरीने अर्णवला खायला आणून दिलं होतं, हे सगळं त्याला आठवतं. आणि ती त्याला भरवत कशाप्रकारे होती हे देखील त्याला आठवत असतं. आता अर्णव तिथे येतो आणि विचार करतो की काय करू मी सिंदूर, तुझ्या आठवणी इतक्या आहेत ना की त्या विसरणंही कठीण आहे मला. त्यावेळेला त्याला आठवतं ईश्वरी अशाच प्रकारची तिखट शेवपुरी खायची आणि तिला ते खूप एन्जॉयबल वाटायचं. मग त्यावेळेला समोर असताना अर्णव कशाप्रकारे ती पाणीपुरी खात होता आणि ती खात असताना त्याला जोरदार ठसका लागला होता आणि ईश्वरीने पटकन त्याला पाणी आणून दिलं होतं, हे सगळं त्याला आठवतं. नंतर मग तो त्या भैयाला म्हणतो की भैया एक शेवपुरी बनाना और हां तीखा बनाना, असं ईश्वरीच्या आठवणीमध्ये तो तिच्यासारखी तिखट शेवपुरी खात असतो. तेव्हा अर्णव विचार करतो की काय करू मी मिस इंदोर, तुझ्या इतक्या आठवणी आहेत माझ्यासमोर की त्या विसरणंही कठीण आहे मला, आणि त्या आठवणी मनात ठेवून तरी कसा जगू मी, असा विचार अर्णवच्या मनात सुरू असतो. आणि ईश्वरीच्या प्रत्येक आठवणीमध्ये तो स्वतःलाच अगदी रमवत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी सकाळी क्लाउड किचनमध्ये असते आणि तिचं काम सुरू असतं. ईश्वरी सगळं काही नोट डाऊन करते आणि विचार करते की सकाळपासून फक्त आपल्याला 4च ऑर्डर्स मिळालेले आहेत, आज फार कमी ऑर्डर मिळाल्या आहेत नाही, आणि मला या सगळ्याची टोटल काढली पाहिजे की मला दिवसातून किती ऑर्डर्स मिळाल्या पाहिजेत, जेणेकरून माझा हा जो काही बिझनेसचा निदान खर्च आहे तो तरी भागला पाहिजे. यासाठी मला जरा विचार केला पाहिजे आणि मी काय करू बिझनेस वाढवण्यासाठी, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येताच तिला अर्णवची वाक्य लगेच आठवायला लागतात. अर्णव म्हणालेला असतो की मिस इंदोर, तुझा बिझनेस काही असाच लोकांपर्यंत पोचणार नाही आहे, यू हॅव टू डू प्रमोशन्स. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर बस बस, आता ना मला ते सगळं काही आठवायचं नाही आहे, म्हणजे तुमचं ते प्रमोशन मला नको आहे. म्हणजे तुम्ही मला आता परत सांगणार की ते रील वगैरे काहीतरी बनव, म्हणूनच नको, ते काही नको. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर एकदम गप्प राहायचं, तोंड बंद करायचं, बंद बंद, असं म्हणून तो तिच्या तोंडाला आता पूर्ण कुलूप लावल्यासारखंच करतो.
ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय आता? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, मी तुला म्हणत नाही आहे की तुला दुसऱ्यांसारखं ब्रँड प्रमोशन करायचं आहे, परंतु हे बघ, गर्दीमध्ये ना भरपूर माणसं असतात, परंतु यू हॅव टू डिसाईड की तुला कुठल्या दिशेने जायचं आहे. तेव्हा मग ती म्हणते की अर्णव सर, मला कळतं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते, म्हणजे आपल्याला आपली दिशा ठरवायला हवी. तेव्हा मग अर्णव म्हणतो एक्झॅक्टली, तुला काय करायचं आहे, कुठल्या पद्धतीने करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी यात तुला डिसाईड करायच्यात. त्यामुळे आपल्याला अशी दिशा डिसाईड करायला लागेल जेणेकरून आपण सगळ्यांपेक्षा युनिक दिसू, बरोबर? त्यामुळेच तुला प्रयत्न करायला लागतील. आणि मिस इंदोर, हे सगळं तुला दुसरं कोणी सांगणार नाही आहे, तुझं मनच तुला सांगेल आणि त्याचं उत्तर तुला तुझं मनच देईल. परंतु हां, आणखी एक महत्त्वाची गोष्ट त्यासाठी मॅटर करते, ती म्हणजे की तुझं मन, त्यावेळेला तुझं मन कुठल्याही इमोशनल गोष्टींमध्ये गुंतता कामा नये, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो, थोडा प्रॉब्लेम होईल असं मी समजू शकतो. ईश्वरीला आठवतं आणि नंतर तेवढ्यातच सुप्रियाचा तिला कॉल येतो. सुप्रिया तिला म्हणते की इशू, जरा थोड्या वेळासाठी घरी येऊ शकतेस का? ती म्हणते की का गं आई, काय झालं, काही प्रॉब्लेम तर नाही ना? तेव्हा ती म्हणते की अगं प्रॉब्लेम नाही, परंतु काय ना, जे राकेशजींचे सहाने मास्तर आहेत ना, ते जरा तुला भेटण्यासाठी म्हणून, तुला बघण्यासाठी म्हणून इथे येतात, तर प्लीज जरा नाही म्हणू नकोस, थोड्या वेळासाठी का होईना वेळ काढून इथे येऊन जा आणि हवं तर नंतर परत तुझ्या किचनमध्ये जा. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तसंही सकाळपासून काही ऑर्डर्सच नाही आहेत, एक काम करते, मी येते आणि मग पुन्हा निघते. त्यावेळेला ईश्वरी आता सगळं तिथलं बंद करत असते आणि विचार करते की चला आता आपल्याला निघायला हवं ईश्वरी, आणि ती तिथून निघते. इथे वल्लरी ही धावत धावत आजीकडे येते आणि म्हणते की आई, अहो एक आनंदाची बातमी सांगायची तुम्हाला. काय झालं ना की तुमच्यापेक्षा मलाच अर्णव आणि लावण्याच्या लग्नाची घाई झाली बघा. मी ना त्यांच्या साखरपुड्याचे आणि लग्नाचे मुहूर्त पण काढून घेतलेत गुरुजींकडून. तुमच्या आधी मीच फोन केला गुरुजींना. आता आपण बघूया, ठरवूया की आपल्याला कोणती तारीख सुटेबल वाटते आहे, असं म्हणून ती अगदी उत्साहानेच आजीला बोलत असते. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं वल्लरी, अगं इतकी घाई कशाला केलीस तू? अजून लावण्याच्या आईशी आपलं बोलणं व्हायचं आहे, त्याच्या अगदीच तू मुहूर्त काढून मोकळी झालीस? तेव्हा वल्लरी म्हणते की आई, अहो माझ्या म्हणण्याचा काय उद्देश आहे ते तरी ऐकून घ्या निदान. काय ना, अर्णव कसाबसा लग्नासाठी तयार झाला आहे, मग त्याचं मन बदलायच्या आत आपण लग्नाची घाई केलेली बरी ना, म्हणूनच मग मुहूर्त काढून घेतलेत. त्यावेळेला आता अंजली म्हणते की काय गं मामी, काय बोलतेस तू? आणि असा कसा मन बदलेल गं तो? असा कसा विचार बदलेल अर्णव? त्याने एकदा सांगितलं आहे ना तुम्हाला, तर मग तो कसा बदलेल विचार? त्यावर आता ती म्हणते की अगं तसं नाही, अर्णवचं काही सांगता येत नाही, कदाचित त्याच्यासमोर ईश्वरी आली किंवा नाही आली, मग कसं आहे त्याचा विषय हा कुठेही भरकटू शकतो, म्हणूनच मी घाई करते, बाकी काही नाही. त्यावर आता अंजली म्हणते की नाही, असं काही करणार नाही आहे तो, कारण आजीला वचन दिलं आहे ना त्याने तसं. आणि तसंही बघायला गेलं तर आजीने त्याला ब्लॅकमेलच केलं आहे ना एक प्रकारे. अन्न खाणार नाही म्हटल्यावर तो तरी काय करणार होता ना, त्याला हा निर्णय घ्यावाच लागला, त्याला हे वचन द्यावंच लागलं ना, त्याच्याकडे काही पर्यायच नाही ठेवला ना. असं म्हटल्यावर आता लगेच अंजली म्हणते की आणखी वल्लरी मामी, तुझ्या निर्णयासाठी म्हणून सांगते, म्हणजे तुझ्या सहानुभूतीसाठी म्हणून सांगते की हे बघ, राकेश आणि ईश्वरी दोघंजण लग्न करतायत. ईश्वरीच्या शेजारी जे राकेशजी राहतात ना, तिचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत तिचं लग्न ठरतं आहे. त्यामुळे तुम्हाला जी काही शंका होती की ईश्वरी ही अर्णवच्या मागे मागे करते, ही शंका तर इथेच मोडते आहे ना. तेव्हा मग आता ईश्वरीला लग्न केल्याचं, म्हणजे लग्न करते हे ऐकून आजीला, वल्लरीला आनंदच होतो, परंतु लगेच वल्लरी म्हणून दाखवते, वा बरं झालं, म्हणजे आपल्या घरात येणारी ब्याद ही दुसऱ्या घरात जाते, हे ऐकून तर खूप बरंच वाटलं. अंजली म्हणते की हे बघ मामी, एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा, ती ईश्वरी खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि ती ब्याद वगैरे काही नाही आहे, आणि तरीही काही झालं तरीही तुम्ही तिच्याबद्दल उगीचच अफवा करताय आणि आपल्या चिंटूशी तिची असलेली प्युअर मैत्री, प्युअर फ्रेंडशिप पण तुम्ही तोडायला लावली तो. त्यावर आता वल्लरी म्हणते की अगं अंजली, काय करायचं ते प्युअर फ्रेंडशिपचं, लोणचं घालायचं आहे का त्याचं? अगं आता जे काही महत्त्वाचं आहे ते करायला पाहिजे. आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता अर्णवचं लग्न, त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला हवेत आणि म्हणूनच गुरुजींकडून मुहूर्त काढणार आहे, असं ती म्हणते. त्याच वेळेला इथे सहाने मास्तर आलेले असतात आणि मास्तर म्हणतात की खरंच खूप आनंद झाला, म्हणजे आमच्या राकेशचं लग्न होतं आहे हे ऐकून खूप आनंद होतो आहे मला. शेवटी काही झालं तरीही आता त्याच्या आयुष्यात त्याच्या आवडती मुलगी, त्याची बायको येणार, त्यामुळे आता मला खरंच खूप आनंद होतो आहे. आतापर्यंतची सगळ्यात माझी मोठी जबाबदारी आता पार पडल्यासारखी वाटते. तेव्हा मग आता ईश्वरी येत असते. ईश्वरी आल्याबरोबर ती छान आता साडी नेसून असते, म्हणून सहानेला आता राकेश हा अगदी वळवत असतो आणि म्हणत असतो की ही बघा, ही आहे मुलगी. तेव्हा ईश्वरी त्यांना चहा वगैरे देते आणि मग
तिला बाबा म्हणतात की बस बाई, बस बाळा, इथे बस. ईश्वरी आता थोडीशी लाजत मुरडतच तिथे बसते. त्यावेळेला मग सहाने मास्तर हे तिच्याकडे बघत असतात आणि मनातल्या मनातच आता राकेश तिच्याकडे बघून म्हणत असतो की वा, माझी इंदोरी जिलेबी तर एकदम झक्कास दिसते या साडीमध्ये, खूप सुंदर, असं म्हणून तो मनातच तिचं कौतुक करत असतो. नम्रताला खरं तर हे फारसं आवडत नसतं, परंतु ती तिथे सहभागी असते. त्यानंतर सहाने मास्तर म्हणतात की खरंच दोघंजणही बाजूला बाजूला बसले आहेत. दोघांचाही जोडा अगदी शोभून दिसतोय, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय शोभून, असं म्हटल्याबरोबर इथे आता सगळेजणं बघायलाच लागतात. नंतर ते म्हणतात की खरं तर म्हणजेच या सगळ्या प्रसंगावरून हे तर सिद्ध होतं आहे की राकेशच्या आईवडिलांचा हात त्याच्या डोक्यावर आहे. तेव्हा मग संजय म्हणतो की हो, आमच्या इशूचंही तसंच आहे, तिच्या आईवडिलांचे आशीर्वाद आहेत तिच्यावर. त्यावर सहाने मास्तर म्हणतात की चला, सगळं व्यवस्थित आहे, आपण सगळेजण तयार आहोत, मग आपण लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढूया. आता असं विचारल्यानंतर सगळेजण धक्क्याने त्यांच्याकडे बघतच राहतात की लग्नाचा मुहूर्त, तेही एवढ्या लवकर. सहाने मास्तर असं म्हटल्याबरोबर लगेच संजय म्हणतो की मला असं वाटत नाही आहे का की थोडी घाई होते, म्हणजे आपण थोडं ठरवून विचारविनिमय करून काहीतरी बोलणी करून लग्नाचा विषय काढला तर जरा बरं होईल ना. असं म्हटल्याबरोबर लगेच आता तो म्हणतो की नाही, कशाला काही बोलायला हवं आहे, म्हणजे बोलण्याची वगैरे काही गरजच वाटत नाही आहे मला. आपण एक काम करूया ना, आपण बाकीच्या गोष्टी आता बाजूलाच ठेवूया. दोघंजणही तयार आहेत तर मग उशीर कशाला करायचा ना, म्हणून मी म्हणतोय, बाकी काही गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा मग संजय म्हणतो की तसं नाही, म्हणजे घेण्यादेण्याची काहीतरी बोलणी किंवा काही गोष्टी आपण 4 लोकं बसून त्या गोष्टी बोलल्या पाहिजेत ना, लग्न आहे ते त्यावेळेला, आणि आमची मुलगी आहे हो, म्हणून आम्ही म्हणतोय. तर सहाने मास्तर म्हणतात की हे बघा, तुम्ही अजिबात संकोच धरू नका. तुम्हाला आम्हाला मुलीकडून काहीही नको, फक्त मुलगी नेसत्या वस्त्रांशी तिला एक नारळ दिलात तरीही आम्ही स्वीकारायला तयार आहोत. त्यामुळे तुम्ही आता त्या गोष्टीची भानगडीची काही विचारच करू नका. त्यावेळेला आता आमचा राकेश हा इतक्या लवकर लग्न करतोय किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत याचा आम्हाला खरं तर आनंदच झालेला आहे. आम्हाला विचार नव्हता, परंतु ही गोष्ट घडते त्याचं खरंच खूप कौतुक वाटतंय. म्हणून चांगल्या कामाला उशीर नको असं वाटतंय मनापासून. त्यावेळेला आता संजय म्हणायला लागतो की तसं नाही, जरा घाई होते असं वाटतंय. त्यावर तिला आता राकेश म्हणतो की म्हणजे काय ना बाबा, आई, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते म्हणजे की कसं आहे ना, इतकी आयुष्यात चांगली घटना घडते आहे ज्याचा आमचा विश्वासच ज्यावर बसलेला नाही आहे. त्यामुळे काही चुकीचं घडण्याचा आत किंवा तुम्हाला माहिती आहे ना, काही काही वेळा काही प्रसंग घडून जातात. म्हणून निदान आपण एखादी गोष्ट तरी पुढे जावी असं वाटतंय, म्हणूनच मी हा विचार केला आहे. मग त्यावर सहाने मास्तर म्हणतात की हो, अगदी बरोबर म्हणतोय तो. म्हणजे आयुष्यात इतके वाईट प्रसंग आलेत ना की त्याला चांगल्या प्रसंगाची भीतीच वाटते, की कधी काही चुकून झालं तर आणि काही फिसकटलं तर याची भीती त्याला वाटते. त्यावेळेला मग सहाने म्हणतात की बरं ठीक आहे, लग्नाचं नंतर बघूया, मग निदान आपण साखरपुडा तरी उरकून घेऊया. आता त्यावर साखरपुडा विचार काढल्यानंतर लगेच सुप्रिया ही डोळे मिचकावूनच संजयला सांगते की ठीक आहे, कारण हे कसं आहे, नकार दिला तर प्रत्येक गोष्टीत नकार दिल्यासारखंच होईल. म्हणून संजय म्हणतो की बरं ठीक आहे, चालेल, आपण साखरपुड्याचा मुहूर्त लवकरात लवकरच काढूया. म्हणजे कसं आहे ना, येत्या काही दिवसांमध्ये साखरपुडा उरकूया. त्यावेळेला लगेच आता सहाने मास्तर म्हणतात की हो, साखरपुड्याचा मुहूर्त जरा जवळचाच काढला तरी चालेल, म्हणजे येत्या 1-2 दिवसात साखरपुडा उरकला ना तरीही चालेल. आता 1-2 दिवसात साखरपुडा असं म्हटल्यानंतर पुन्हा सगळ्यांना टेन्शन येऊ लागतं. ईश्वरी आणि नम्रता दोघी एकमेकींकडे बघतच बसतात. संजय म्हणतो की साखरपुडा. तेव्हा मग आता लगेच सहाने मास्तर म्हणतात की हो, नका काळजी करू, म्हणजे काय करायचं, आपण साखरपुडा आपले जवळचे थोडेफार माणसं बोलवायची आणि मग साखरपुडा उरकून घ्यायचा. आणि मी तर काय म्हणतो की लवकरात लवकर हे सगळं झालं तितकंच आपल्यासाठी चांगलं आहे ना. तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो हो, अगदी बरोबर आहे राकेशजी तुमचं, म्हणजे ना काय आहे, आपल्याला साखरपुडा थोडा म्हणजे कमी प्रमाणातच करायचा ठीक आहे, परंतु त्याची सगळी तयारी तर करायलाच हवी ना आपल्याला. त्यावेळेला राकेश म्हणतो की हो काकू, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण सगळं अगदी छोटेखानी करूया. त्याबरोबर सहाने मास्तर म्हणतात की हो, नका करू काळजी, आम्हाला काहीही त्याचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्न पण आपण तसंच थोडक्यात उरकलं तरीही चालेल. काय ना, लग्नामध्ये पण आपली जवळची फक्त माणसं बोलवायची, त्यांचं लग्न लावून द्यायचं अगदी साध्या पद्धतीने, आणि जो उरलेला पैसा असेल तो त्यांच्या संसारासाठी त्यांना वापरता येईल, बरोबर की नाही, असं आता ते बोलतात. त्यावेळेला संजय जरासा गडबडल्यासारखं होतो. ईश्वरी मनातच विचार करते की आतापर्यंत लग्नाची बोलणी सुरू होती, बघाबघीचा कार्यक्रम सुरू होता, आणि आता अचानकच एवढं सगळं घडलं आणि अचानकच माझं हे सगळं असं आयुष्य पालटून जाणार आहे. बघता बघता साखरपुड्याची आणि लग्नाचीही बोलणी सुरू झालीत, असा विचार ती करते. अंजली म्हणते की हे बघ मामी, मला एवढंच कळतंय की तुम्ही ना चिंटूच्या मनाचा जरा विचार करा.
लावण्य त्याला आवडत नाही आहे, तरीही तुम्ही त्यांच्यावरती हा निर्णय लादू नका असं वाटतंय मला. म्हणूनच थोडा तुम्ही विचार करा आणि घाई करून निर्णय घेऊ नका, एवढंच म्हणायचं आहे मला, असं अंजली सांगत असते. त्यावर वल्लरी म्हणते की हे बघ अंजली, अगं तुला कळत असेल भावाचं मन, परंतु आम्ही देखील 4 पावसाळे जरा जास्तच पाहिले आहेत. त्यामुळे आम्ही जे काही ठरवतोय ना, हे योग्यच ठरवतोय. हो की नाही आई? आता तुम्हीच मला सांगा की हे जे काही मुहूर्त काढलेत ना, त्यामधला एखादा जवळचा मुहूर्त आपण काढूया आणि ना साखरपुडा उरकूनच घेऊया. म्हणजे कसं आहे ना, आपल्या डोक्यावरचं मोठं टेन्शन जरा बाजूला होईल. आजी म्हणते, हे बघ वल्लरी, तू जे काही निर्णय घेतलास तो ठीक, परंतु इतकी घाई करण्याची काहीच गरज नाही आहे. आपण लावण्याच्या आईशीही बोललेलो नाही आहे. त्यावर मग ती म्हणते की अहो, मी बोलली आहे लावण्याच्या आईसोबत, म्हणजे लावण्यासोबत बोलली आहे. तिने सांगितलं आहे की तिची आई बिझनेस संदर्भात युरोपच्या टूरमध्ये आहे, त्यामुळे त्या टूरमध्ये तिला कुणाशीही बोलता येणार नाही आहे. मग आपण कशाला उगीचच थांबायचं आणि का नको घाई करूया? आणि त्याच्या मागचं कारण तर मी सांगितलं आहे ना. त्यावर लगेच ती म्हणायला लागते की हे बघ अगं वल्लरी, कळते मला, परंतु किती काही झालं तरीही तिचे कोणीतरी नातेवाईक असणं आवश्यक आहे. त्यामुळे तिचे नातेवाईक असल्याशिवाय आपण या गोष्टीला अजिबात पुढे जायचं नाही आहे. तिची आई इथे असायलाच हवी असं मला वाटतंय. त्यावेळेला मग आता ती म्हणते की फायनल झालं, काही झालं तरीही जे लावण्याची आई आहे ती इथे येईल, किंवा ती जर तोपर्यंत काही बोलत नाही तोपर्यंत आपण या गोष्टीला पुढे सरकायचं नाही आहे. त्यांचं मत विचारात घ्यायचं आहे असं ती म्हणते आणि त्यावेळेला मान खाली घालत वल्लरी निघूनच जाते. तिचा पचका होतो. अंजली निघून जाणार तेवढ्यात आजी थांबवते आणि म्हणते की अंजली, तुमच्या मनात नेमकं सगळ्यांचं काय चाललं आहे ना, हे मला अगदी अचूक माहिती आहे बरं. परंतु तुम्ही आता एक गोष्ट डोक्यामध्ये चांगली फिट करून घ्या. तुमच्या डोक्यामध्ये आता हे सगळं भरून ठेवा की काही झालं तरीही चिंटू आणि लावण्याचंच लग्न होणार आहे आणि तुमच्या मनाची तशी तयारी करा, असं ती तिला बोलते. त्यापुढे अंजली काहीच बोलत नाही, ती निघून जाते. आता अर्णव त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि सतत त्याला ईश्वरीच्याच आठवणी डोळ्यासमोर येत असतात. ईश्वरी आणि अर्णव यांनी जेव्हा अर्णवच्या वाढदिवसाला एकमेकांशी मैत्री केली होती, ते सगळं त्याला आठवतं आणि त्यानंतरच मग तो विचार करतो की मी काय करू, म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर सतत येत आहेत. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे उरणच्या जंगलातून बाहेर पडले, तेव्हा काहीही गाडीघोडं दिसत नसताना ईश्वरीने अगदी जोरामध्ये शिट्टी मारली होती आणि अर्णव तिला म्हणालेला होता की अशा शिट्टी मारून गाड्या येत नसतात. तेव्हा मग तेवढ्यातच एक ट्रक त्यांच्यासाठी उभा राहिलेला असतो. ईश्वरी म्हणते की बघा बघा तुमच्या डोळ्यांनी. तेव्हा मग अर्णव हा त्या गाडीमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच आता लावण्या दरवाजा न वाजवता आतमध्ये येते आणि हार असं म्हणून ती आता तिथे आतमध्ये शिरते. आता अर्णवच्या लक्षात येतं की ती तिकडे आलेली आहे. आता लावण्या म्हणते की यार, काय करतोयस तू, असा बसलायस का आणि कोणता विचार करतोयस तू यार, असं म्हणून आता ती त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला तो म्हणतो की हे बघ लावण्या, अगं ठीक आहे, तू माझ्याशी बोलायला आली आहेस, परंतु दरवाजा नॉक करून यायचं याचे साधे मॅनर्स नाही आहेत का तुला? त्यावेळेला ती येते आणि म्हणते की कम ऑन, काय बोलतोयस तू अर्णव, म्हणजे मी दरवाजा नॉक करायचा आहे असं म्हणायचं आहे का तुला? अरे गोष्टी कुठपर्यंत येऊन पोचलायस आणि तू दरवाजा नॉक करून यायचं आहे असं प्रोफेशनली माझ्याशी अजून किती वागणार आहेस? म्हणजे मी तुझी कलिग आहे असंच अजूनही वागतोयस तू माझ्याशी? अरे आपल्या दोघांचं लग्न ठरतं आहे, साखरपुड्याच्या लग्नाच्या तारखा ठरत आहेत आणि तरीही तू माझ्याशी असं फॉर्मलच वागणार आहेस का? मला कळत नाही, म्हणजे तू हे सगळं कशासाठी असं वागतोयस, असं ती त्याला बोलून दाखवते. त्यावेळेला मात्र आता तो म्हणतो की हे बघ काय आहे ना, की किती काही झालं तरीही असं वागणं हे गरजेचंच आहे माझ्यासाठी, म्हणून मी तसं वागतो आणि तुला माहिती आहे मी हे का वागतो ते. त्यावेळेला आता लावण्या ही त्याला बोलून दाखवते की एक मिनिट, मला एकच गोष्ट समजते, ती म्हणजे की यार आपलं लग्न होणार आहे आणि यू नेवर नो, तुला मला खूप आनंद झाला आहे, म्हणून या गोष्टी आपण आता लांब ठेवल्या पाहिजेत. अरे आपल्या घरातले किती एक्साइटेड आहेत माहिती आहे आपल्या लग्नासाठी, आणि तू अजूनही अशा फॉर्मल गोष्टी घेऊन बसलायस. यार आता आपल्यामध्ये काहीही पर्सनल किंवा प्रोफेशनल असं राहिलेलं नाही आहे. तुझं आणि माझं नातं एका नवीन वळणावर आहे. लवकरात लवकर घरातले आपल्या एंगेजमेंटची पण डेट काढतायत, त्यामुळे आता तू प्लीज तयार राहा. किती काही झालं तरी आपलं नातं हे नवरा बायकोचं असणार आहे, त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यामध्ये हे असल्या प्रकारचे मॅनर्स वगैरे तू मला सांगूच नको आणि ते मला फॉलोही करता येणार नाही आहेत. आणि तुला माहिती आहे का यार, आपल्याला खरंच खूप एकत्र आयुष्य घालवायचं आहे. त्यासाठी मी खूप स्वप्नही रंगवायला सुरुवात केली आहे. ती तर कधीच केली होती रंगवायला, परंतु आता तर सगळ्या गोष्टी अगदी मनासारख्या घडत आहेत माझ्या. आणि तुला माहिती नाही आहे, घरातले या सगळ्यासाठी खूप एक्सायटेड आहेत. आणि ती त्याच्या हनुवटीवर हात ठेवून म्हणते की यार आपल्यामध्ये असं वेगळं काही नाही आहे.
जे तुझं आहे ते माझं आहे आणि माझं आहे ते तुझं आहे. त्यावेळेला पटकन अर्णव तिथून बाजूला जातो. तेव्हा ती म्हणते की काय झालं यार, व्हॉट हॅपन्ड, तू असं बाजूला का गेलास पटकन. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, मला ते सगळं आवडत नाही आहे, तू जे काही वागतेस ते मला अजिबात पटत नाही. त्यावेळेला मग तो म्हणतो की हे बघ, मला एकच कळतं यार की ज्या काही गोष्टी आहेत त्या तू मागे टाकल्या पाहिजेस आणि तू लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी मागे टाकून पुढे गेल्या पाहिजेस असंच वाटतंय मला. आणि त्यासाठीच आपल्याला जवळ येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपलं लग्न हे आता ठरतं आहे, काही दिवसांमध्येच मुहूर्त निघेल एंगेजमेंटचा, लग्नाचा. त्यामुळे तू आता प्लीज माघार घेऊ नकोस. आणि किती काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव की तुझं लग्न हे माझ्याशीच होणार. त्यावेळेला अर्णव आता तिला म्हणत असतो की हे बघ, काय झालं ना तरीही एक गोष्ट कायम लक्षात ठेव लावण्या, हो मी तुझ्याशी लग्न करणार आहे, परंतु मी तुला जी काही कंडिशन घालून ठेवली आहे ती अजिबात विसरू नकोस. मी लग्न तर करणार आहे तुझ्याशी, परंतु त्या गोष्टींसाठी तू मला अजिबात फोर्स करायचा नाहीस. मला जसं वागायचं आहे तसंच वागेन मी तुझ्याशी. आणि तू म्हणतेस की घरातले एक्सायटेड आहेत बट आय एम नॉट, असं तो तिला सरळ बोलतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी आता लावण्याला म्हणत असते की अगं, तुझी आई आता बाहेर फिरतीये, मग लग्नाची बोलणी करण्यासाठी कोण येणार आहे, कसं होणार आहे बोलणी. त्यावर राकेश तिला सुचवतो की मी एक काम सांगू का मामी, म्हणजे एक काम करा, तुम्ही लावण्याच्या आईला इथे फोन करायला सांगा ना आणि तिला सांगा की काही झालं तरीही चालेल, म्हणजे काय ना की लग्नाची बोलणी करण्यासाठी तिचे काका काकू, मामा मामी असे कोणीतरी तिथे उपस्थित असले तरीही चालतील, अशी आयडिया आता तो तिला देतो. त्याबरोबर आता लगेच लावण्य म्हणते की म्हणजे मम्मा युरोप टूरवर आहे, तर मग तिच्याबद्दल कोणीही येऊ शकतं किंवा कोणी असं करू शकतं का, हे सगळं बघितलं पाहिजे आणि तिच्याशी बोललं पाहिजे, असा विचार ती करते. आणि राकेशने इथे एक चांगलीच आयडिया दिलेली असते, म्हणजे कोणीतरी तोतया उभं करायचं आणि लावण्याचं लग्न उरकून घ्यायचं, अशी आयडिया दिलेली असते. तर डायनिंग टेबलवर आजी आणि सगळे नाश्त्याला बसलेले असताना आजी अर्णवला म्हणते की हे बघ चिंटू, मी तुझ्यासाठी एक निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे की लवकरात लवकर आता मी गुरुजींशी बोलून घ्यायचं ठरवलंच होतं. गुरुजींशी माझं बोलणं झालं आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये त्यांनी साखरपुड्याचा मुहूर्त काढला आहे. त्यामुळे लावण्य आणि तुझा साखरपुडा हा येत्या 2 दिवसांमध्ये होणार आहे. हे ऐकल्यावर आता अर्णवला धक्काच बसतो आणि तो आजीकडे आता बघतच राहतो. तर इथे ईश्वरीला आई फोन करून सांगते की इशू, अगं साखरपुड्याचा मुहूर्त निघाला आहे आणि तो येत्या 2 दिवसांवर आहे. ईश्वरी म्हणते की काय, 2 दिवसांवर साखरपुडा. तेव्हा ती म्हणते की हो बेटा, 2 दिवसांवर साखरपुडा आहे. आता हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो की म्हणजे येत्या 2 दिवसामध्ये मी या लग्नाच्या बंधनात अडकणार आणि साखरपुडा होणार. आता ईश्वरी आणि अर्णव यांच्या साखरपुड्याच्या दिवशी नेमका काय धमाका होणार आहे, दोघांचा साखरपुडा मोडून दोघे एकमेकांजवळ कसे येणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.